नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे. महाराष्ट्रातील राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती येथून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर बोलतोय. 3 जानेवारी म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून सुरू झालेल्या आणि विविध विषयांवर अतिशय महत्त्वपूर्ण व परिवर्तनवादी विचार ऐकण्यास मिळत असलेल्या या व्याख्यानमालेचे संयोजक, ज्यांनी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्यावरती संशोधन करून सामान्य वाचकांसाठी आणि लहुजींचं चरित्र ज्यांना वाचायचं आहे अशांसाठी ग्रंथ उपलब्ध करून दिला, ते माझे समविचारी मित्र प्राध्यापक डॉक्टर राज ताडेराव सर, तसेच त्यांच्या संयोजन समितीमध्ये असणारे आणि ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध असणारे ज्ञानवंत, प्रज्ञावंत, विचारवंत, बुद्धिवंत व परिवर्तनवादी विचारांचे त्यांचे सहकारी डॉक्टर विठ्ठल भांडारे, डॉक्टर माधव बसवंते, डॉक्टर सुरेश चौथाईवाले, डॉक्टर संभाजी बिरांजे, डॉक्टर सारिका भंडारे, डॉक्टर मोहन लोंढे, डॉक्टर किशोर जोगदंड, डॉक्टर प्रज्ञाकुमार गाधाडे, प्राध्यापक अरुण अलेवार, प्राध्यापक गणपत चिवळीकर, प्राध्यापक जगदीश राणे, प्राध्यापक मनोज कांबळे व सौ छाया बेले यांचे मी अभिनंदन करतो. कारण महामानवांच्या विचारावर आधारित असणारी ही व्याख्यानमाला प्रत्येक दिवशी उत्सुकतेने पुढे पुढे सरकताना दिसत आहे. आणि खरं तर ज्यांच्यासाठी महामानवांच्या विचारांची शिदोरी दररोज सायंकाळी 8 वाजता सोडली जाते आहे, असे तुम्ही सर्व आता मला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहणारे आणि ऐकणारे, तसेच ज्यांना आवड असूनही सवड नसल्यामुळं जेव्हा सवडीनं किंवा त्यांच्या वेळेनुसार पाहणारे आणि ऐकणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी सर्व राष्ट्रपुरुषांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि डॉक्टर राज ताडेराव सर आणि त्यांच्या संयोजन समितीला, त्यांच्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. कारण त्यांनी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महामानवांचे विचार प्रत्येक व्याख्यात्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारचं की त्यांनी वेगवेगळ्या विभागातील ही वक्ते अगदी हेरून कोण कशा प्रकारे कोणत्या विषयाला न्याय देईल अशा प्रकारे चाणाक्षपणे ओळखून त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे. मग जे काही विभाग आहेत, मुंबई असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, या सर्व विभागातून अशा प्रकारचे हे वक्ते त्यांनी शोधलेले आहेत आणि त्यांच्यावरती ते विषय सोपवलेले आहेत. आणि मी आजपर्यंत, म्हणजे आज माझं 19वं व्याख्यान आहे, आजपर्यंत 18 व्याख्यानं मी ऐकलेली आहेत. या 18 व्याख्यानामध्ये अतिशय सुंदररित्या, अतिशय सखोलपणे अशा प्रकारचं भाष्य वेगवेगळ्या महामानवांच्या विषयी या वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं केलेलं खरं तर मला दिसलेलं आहे. आणि म्हणूनच सरांनी मला सुद्धा एक विषय दिला आणि तो विषय होता परिवर्तनवादी पुण्यश्लोक अहिल्यादेवी. परिवर्तनवादी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी, यांच्या कार्याविषयी जेव्हा मला बोलायचं आहे अशा प्रकारचं मला त्यांनी सांगितलं, त्यावेळेस खरोखरच मला खूप आनंद झाला. कारण का या महामानवांविषयी सांगताना खरं तर खूप एक वेगळ्या प्रकारचा आनंद होत असतो. आणि म्हणूनच यावेळी मला एक वेगळ्या प्रकारचं एक आठवलं आणि आठवल्यानंतर की कशा प्रकारचं अहिल्याबाईंचं कसं जीवनचरित्र आहे, कशा प्रकारचं त्यांचे धार्मिक प्रवृत्त्याचे कशा प्रकारच्या होत्या, हे सगळं मांडण्याची मला संधी मिळणार होती. आणि म्हणून मला खूप खरं तर आनंद झालेला होता. खरं तर दुसरी एक गोष्ट अशा प्रकारची होती आणि ती म्हणजे
आजच्या या तरुण पिढीला या महामानवांचे विचार समजतील हेही एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न आहे, हे मला वाटलं होतं. खरं तर वास्तविक पाहता मला एक घटना किंवा उदाहरण सांगावं असं वाटतंय, आणि ते म्हणजे 3 जानेवारी रोजी, आत्ताच 3 जानेवारी होऊन गेली, आणि त्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, जयंती. आणि म्हणून ती जयंती साजरी करत असताना त्याच दिवशी एका वाहिनीच्या, टीव्हीवरील वाहिनीच्या चॅनलवरती, या चॅनलवरती एक मुलगी, म्हणजे त्यांची प्रतिनिधी असेल, ती प्रतिनिधी हातामध्ये एक बूम माईक घेऊन ती जे तरुणी ज्या होत्या त्या तरुणींसमोर जात होती. प्रत्येक तरुणांच्या पुढे जात होती, आणि तिच्या एका हातामध्ये तो बूम माईक होता आणि दुसऱ्या हातामध्ये सावित्रीबाईंचा फोटो होता. आणि ती रिपोर्टर किंवा ती प्रतिनिधी जी होती, ती प्रतिनिधी बहुतेक तरुणांना विचारत होती की हा फोटो कुणाचा आहे. त्यावेळी ते तरुणी किंवा एखाद्या तरुणाला विचारलं किंवा तरुणीला विचारलं तर ते पाहायचे, आणि बहुतेकांनी त्याविषयी चुकीची उत्तरे दिलेली होती. काहींनी चुकीची उत्तरे दिली, तर काहींना ज्यावेळेस विचारलं की हा फोटो कोणाचा आहे, त्यावेळेस सावित्रीबाईंच्या फोटोला अहिल्याबाईंचा फोटो आहे अशा प्रकारची काहींनी उत्तरं दिली, तर काहींनी अतिशय वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिली. आणि खरोखरच असं वाटलं की मन विषण्ण झालं. महामानवांचे फोटो सुद्धा आत्ताच्या पिढीला ओळखू येऊ नयेत, इतकं भयानक अशा आत्ताची ही परिस्थिती निर्माण झाली की काय असं वाटायला लागलं, आणि मन विषण्ण झालं. एवढंच नाही तर जीन्स टी शर्ट घातलेल्या आणि केस कापलेल्या केसावरती गॉगल लावलेल्या मुली ज्या होत्या, त्या मुलींजवळ जाऊन जेव्हा ती दुसरी मुलगी जेव्हा विचारत होती की हा फोटो कुणाचा आहे, त्यावेळेस त्या मुली म्हणत होत्या की आम्हाला माहिती नाही किंवा ओळखीचा नाही, अशा प्रकारचं ज्यावेळेस उत्तर देत होत्या, त्यावेळेस खरोखरच मला असं वाटलं की या मुलींना आपण कोणामुळे इथं बसतो आहे, कोणामुळे इथं फिरतो आहे, कोणामुळे अशा प्रकारचं सगळं स्टायलिस्ट आपण राहतो आहोत, ह्याचा सुद्धा इतिहास माहिती नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या तरुण पिढीला या महामानवांचा विचार समजला पाहिजे. आणि जरी विचार नाही समजला तरी हे महामानव कोण होते हे तरी त्यांना कळावं, हे तरी माहिती व्हावी. हा एक महत्वाचा मुद्दा या व्याख्यानमालेच्या माध्यमातून साध्य होईल असं मला वाटतंय. कारण का मी सगळ्याच तरुणांना अशा प्रकारचा दोष देणार नाही किंवा सगळ्याच तरुणांना माहिती नाही असं म्हणणार नाही, परंतु जे काही त्या दिवशी मी टीव्हीवरती पाहिलं त्यावेळेस मात्र माझं मन खरं तर भरून आलं, खरं तर ते विषण्ण झालं. काय करावं अशा प्रकारच्या ह्या नवीन पिढीला असं मला वाटलं. आणि म्हणूनच खरं तर त्या एका विषण्णतेमध्येच मी तो टीव्ही बंद केला. आणि टीव्ही बंद केल्यानंतर मी हातामध्ये मोबाईल घेतला, आणि मोबाईल घेतल्यानंतर त्या मोबाईलवरती व्हॉट्सअप मी पाहायला लागलो, व्हॉट्सअप चाळायला लागलो. व्हॉट्सअप चाळत असताना डॉक्टर राज ताडेराव आमचे जे मित्र आहेत त्या मित्रांचं ते व्हॉट्सअप मी पाहिलं. आणि ते व्हॉट्सअप पाहिल्यानंतर त्याच्यावरती एक पोस्ट होती, आणि त्याच दिवशी या व्याख्यानमालेची सुरुवात झालेली होती. आणि त्या व्याख्यानमालेचं शीर्षक अशा प्रकारचं होतं की महामानवांना समजून घेताना. खरोखरच हे पाहिल्यानंतर खरं तर मगाचपासून जे टीव्हीवरती पाहिलेलं होतं त्यावेळेपासून मन उद्विग्न झालेलं होतं, परंतु क्षणात मनात आलेली नकारात्मक भावना नाहीशी झाली. आणि असं ते पाहून वाटलं की खरोखरच अशा प्रकारच्या या व्याख्यानमालेच्या प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे वैचारिक बदल होऊन नक्कीच आजच्या तरुण पिढीमध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय किंवा घडल्याशिवाय राहिलं नाही. आणि खरोखरच मला सुद्धा ती पोस्ट पाहून अतिशय हुरूप आला. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्यकर्तृत्व आपण सक्षमपणे या तरुण पिढीवर समोर मांडावं, त्यांनाही समजावं, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा असं मला वाटू लागलं. अहिल्यादेवींना लोकमाता
राजमाता, वीरांगना, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल निर्मळ, मातोश्री अशा प्रकारच्या सगळ्या पदव्या ह्या कोणत्याही विद्यापीठानं दिलेल्या नव्हत्या. तर ह्या सगळ्या पदव्या ह्या लोकांनी, जनतेने आपल्या मनापासून, हृदयापासून ह्या दिलेल्या होत्या आणि म्हणूनच मनातून दिलेल्या होत्या. त्यामुळेच खऱ्या अर्थानं त्या पदव्या आजही किंवा आजपर्यंत त्या टिकून असलेल्या आपणास दिसून येतात. आणि ह्या ज्या पदव्या आहेत आज तर टिकलेल्याच आहेत, परंतु भविष्यात सुद्धा त्या कधीही नश्वर होणार नाहीत. कारण का, या पदव्यांपाठीमागं त्यांचं कार्यकर्तृत्व तेवढंच सक्षमपणे त्यांनी केलेलं आपणास दिसून येतं. आणि म्हणूनच खरं तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सामान्य माणसांचं हित पाहिल्यामुळं ह्या पदव्या ह्या चिरकाल टिकणार आहेत. आपल्या प्रजेमधील गरिबाला जास्तीत जास्त कसं सुखाने जगता येईल, कसं त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे त्यांना जगता येईल, अशा प्रकारची त्यांनी काळजी घेतलेली होती. आणि म्हणूनच हे काळजीमुळेच त्यांचं एक राज्यशासक म्हणून अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कारकीर्द त्यांची झालेली होती. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपल्या प्रजेला कशा प्रकारे सुखी करता येईल यासाठी त्यांनी पावलं उचललेली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखलेल्या होत्या. हे सगळं करत असताना अजून एक महत्वाचं त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, लक्षात येण्यासारखं वैशिष्ट्य होतं, आणि ते म्हणजे त्यांचं न्यायदान, न्यायप्रियता. जेव्हा केव्हा त्यांच्या साम्राज्यामध्ये काही कलह होत असे किंवा दोघांमध्ये काही भांडण होत असे, तेव्हा दोघंही ते पक्षकार हे किंवा दोघंही भांडणारी जी काही मंडळी आहेत ती दोन्ही पक्ष या अहिल्याबाईंकडं किंवा अहिल्यादेवींकडं न्यायासाठी येत असत, निवाड्यासाठी येत असत. आणि तिथं जेव्हा ते आल्यानंतर जेव्हा अहिल्यादेवी त्यांना न्याय देत असत, त्यांना सांगत असत, तेव्हा जाताना दोघांनाही असं वाटत होतं की खरोखरच जे अहिल्यादेवीने सांगितलं ते बरोबर आहे. त्याचं चूक असेल तर त्याला वाटत होतं खरोखरच माझी चूक आहे, आणि ह्याचं बरोबर असेल तर खरोखरच त्याचं सुद्धा चुकलं नव्हतं, परंतु आपल्या दोघांच्या कुठंतरी नासमजपणामुळं अशा प्रकारचा आपल्यामध्ये संघर्ष झाला, भांडण झालं असं त्यांना वाटत होतं. आणि दोघंही जाताना अतिशय एक चांगल्या भावनेनं की आपल्याला चांगल्या प्रकारचा न्याय मिळाला या विचारानं ते पुढं निघून जात असत. अशा प्रकारची न्यायप्रियता त्यांची असलेली आपणास दिसून येतं. राज्यकारभार चालवत असताना त्यांनी स्वतःला अतिशय पारंगत केलेलं होतं आणि त्याच्यामुळंच त्या रणांगणामध्ये म्हणजे युद्धभूमीमध्ये उतरत असत, युद्धामध्ये सहभागी होत असत. त्या काळामध्ये तोफा ओतण्याचं काम असे त्या सुद्धा ते शिकलेल्या होत्या. तीरबाजी करत असत. तीरबाजी म्हणजे धनुष्यबाण चालवणे, घोड्यावर बसणे, हे सुद्धा त्यांनी आपल्या अंगी ते उतरवलेलं होतं. त्याचबरोबर हे सगळं करत असताना, सैन्यामध्ये जात असताना, इकडं तिकडचं अवतीभोवतीचं वातावरण पाहत असताना आपल्या स्त्रियांनी सुद्धा मागं राहू नये अशा प्रकारच्या विचारांनी त्यांनी स्त्रियांचं सैन्यदल उभा केलेलं होतं. सैन्यदल उभा केल्यामुळं आपल्याला लक्षात येईल त्या काळामध्ये, पेशवाईच्या काळामध्ये स्त्रियांवरती, अस्पृश्यांवरती कशा प्रकारची बंधनं होती, शिक्षणावरती असतील, चालीरीती असतील किंवा बाहेर कुठं जाणं किंवा त्यांचं स्वातंत्र्य, अशा प्रकारचं काही राहिलेलं नव्हतं. अशा काळामध्ये आपल्या एका माळवा प्रांतामध्ये त्यांनी हे एका स्त्रियांचं सैन्यदल उभा केलेलं होतं. म्हणजे ते किती पुरोगामी विचाराच्या होत्या, स्त्रियांविषयी त्यांची कशा प्रकारची भावना होती हे आपल्याला त्याच्यामधून लक्षात येतं. त्या धार्मिक होत्या, त्या वृत्तीनं अतिशय धार्मिक होत्या. त्यांना देवाविषयी आपल्याला, तुम्ही जर फोटो पाहिला असेल तर त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारची एक शिवलिंग जे पिंड आहे, ते पिंड हे त्यांच्या हातामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या, धार्मिक संस्काराच्या होत्या. अशा जरी असल्या तरी सुद्धा
त्यांच्या त्या धर्मांध नव्हत्या आणि म्हणूनच त्यांनी ठिकठिकाणी नद्यांवरती नदी घाट बांधले, देवळे बांधली, धर्मशाळा बांधल्या, पाणी पिण्यासाठी विहिरी खोदल्या, रस्ते बांधले. एवढंच नव्हे तर त्यांनी दर्गे सुद्धा बांधले आणि आपलं जे काही धार्मिक जी वृत्ती आहे ती कशा प्रकारची उदार आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खरं तर अन्नछत्र असतील, पानपोया असतील, ह्या त्यांनी त्या काळामध्ये उभ्या केलेल्या होत्या आणि त्या उभ्या करून त्यांचा लाभ त्या काळातली काही मंडळी म्हणजे जे प्रवासी असतील किंवा त्या काळामध्ये प्रवास करत असताना वाहनांची वगैरे फारशी सोय नसायची आणि म्हणून जी काही प्रवासी मंडळी आहेत किंवा जी काही मार्गस्थ किंवा प्रवास करणारी जी साम्राज्यातून मंडळी आहेत त्यांचं कशा प्रकारे सोय होईल, त्यांची कशी व्यवस्था होईल हे पाहण्याचं त्यांनी काम केलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी ज्या सुरू केलेली जी काही अन्नछत्र होती किंवा पानपोया होत्या त्या आजही चालू असताना आपल्याला दिसत आहेत. या अहिल्या देवींचं आपल्या साम्राज्यावरती, आपल्या मातीवरती आणि आपल्या साम्राज्यातील जनतेवरती अतिशय प्रेम होतं. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचं प्रेम होतं, त्यांच्याविषयी कणव होती आणि त्यांचं जीवन चांगल्या प्रकारचं व्हावं, चांगल्या प्रकारे त्यांनी जगावं यासाठी आपल्या माध्यमातून काय काय करता येईल ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आणि म्हणूनच अशा प्रकारचे ह्या अहिल्याबाई ज्या होत्या त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी चौंडी या गावी झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव मानकोजी शिंदे असं होतं. मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. गावचे पाटील जरी असले तरी सुद्धा ते अतिशय पुरोगामी विचाराचे असलेले आपणास दिसून येतात. कारण का पुरोगामी या विचार का म्हणायचं तर तत्कालीन त्या काळामध्ये पेशवाईच्या काळामध्ये स्त्रियांना, मुलींना फारसे शिक्षणाची व्यवस्था किंवा शिक्षण हे प्रचलित नव्हतं, शिक्षण हे रूढ नव्हतं, शिक्षण घेण्यावरती काही बंधनं होती. अशा काळामध्ये या मानकोजी शिंदेंनी आपल्या कन्येला म्हणजेच अहिल्याला त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकवलेलं होतं. अहिल्याबाई लहानपणापासूनच चाणाक्ष होत्या, समयसूचक होत्या आणि म्हणूनच एक आख्यायिका अशा प्रकारची सांगितली जाते आणि ती म्हणजे अशी की बाजीराव पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर हे पुण्याला चाललेले होते आणि पुण्याला जाताना ते चौंडी येथे थांबलेले होते. तेव्हा ते चौंडी येथे थांबले आणि मुक्कामास वगैरे थांबलेले असतील आणि किंवा थोडंसं विश्रांतीसाठी थांबले असतील. तेव्हा हे थांबले असताना एका मंदिरामध्ये ते दर्शनासाठी गेले आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता त्यांना तिथं एक 7-8 वर्षाची मुलगी, अतिशय चुनुकदार आणि चुनचुनीत अशा प्रकारची मुलगी त्यांनी पाहिली आणि मुलगी ती पाहिल्यानंतर सुंदर होती, अगदी चाणाक्ष दिसत होती. लगेच चाणाक्षपणा, बुद्धिमत्ता डोळ्यातनं दिसते लहान मुलांच्या सुद्धा. आणि तशाच प्रकारचे मल्हाररावांना ती मुलगी तिथं मंदिरामध्ये दिसली आणि कोणत्याही बापाला वाटावं त्याप्रमाणे या मल्हारराव होळकरांना, या पेशव्यांच्या सरदारांना सुद्धा असं मनोमन वाटलं की आपल्या मुलाला ही मुलगी बायको म्हणून जर झाली किंवा बायको म्हणून जर मिळाली तर अतिशय बरं होईल, आपली जर ही सून झाली तर अतिशय चांगलं होईल. अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात लगेच आला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तिला विचारलं आणि तिच्या आईबाबाविषयी विचारलं आणि मानकोजी शिंदे यांच्याकडे ते गेले. त्यांच्याबरोबर बोलणी केली आणि अहिल्याबाईंना सून करून घेतलं. बघा, जेव्हा अहिल्याबाईंचा विवाह मल्हाररावांच्या मुलाशी म्हणजे खंडेरावाशी जेव्हा विवाह झाला तेव्हा अहिल्याबाईंचं वय होतं फक्त 8 वर्ष. तत्कालीन रूढीप्रमाणे
त्या लहान वयामध्ये त्यांचा विवाह झालेला होता. अहिल्याबाई आणि खंडेरावांचा संसार सुरू झाला. दिवस पालटत गेले, दिवस निघून चाललेले होते आणि 1754 मध्ये कुंभेरी येथे एक लढाई झाली. या कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव हेही गेलेले होते आणि लढाईमध्ये या अहिल्याचे पती खंडेराव हे धारातीर्थी पडले. त्यांना तिथं वीरमरण आलं. वयाच्या 29व्या वर्षी अहिल्याला वैधव्य प्राप्त झालं. ती विधवा झाली. त्या काळामध्ये विधवा झालेली स्त्री ही सती जात होती आणि त्याप्रमाणे ही अहिल्याबाई सुद्धा सती जायला निघाल्या. परंतु पित्याप्रमाणे असणाऱ्या सासऱ्याने त्यांची समजूत घातली आणि समजूत घालून विधवा झालेल्या या अहिल्याला सती जाण्यापासून किंवा सती जाण्याच्या विचारापासून तिला परावृत्त केलं. सासऱ्यांचं किंवा आपल्या पित्याप्रमाणे सासऱ्यांचं तिने ऐकलं आणि ती विधवा गेली नाही, सती गेली नाही. आणि म्हणूनच सती गेली नाही आणि पुन्हा ती आपल्या या साम्राज्यामध्ये आणि आपल्या सासऱ्याच्या छायेखाली ती जगू लागली. परंतु थोड्याच काळामध्ये सासऱ्यांचा म्हणजेच मल्हारराव होळकरांचा सुद्धा 1766 मध्ये साधारणतः त्यांचे चिरंजीव गेल्यानंतर, खंडेराव गेल्यानंतर 12 वर्षांनी त्यांचाही मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर खरं तर अहिल्याबाई समोर खरं तर दुःखाचं डोंगर कोसळला. त्यांच्या पुढे खरं तर आभाळ फाटल्यासारखं झालेलं होतं. परंतु खंडेराव गेल्यानंतर हे जे काही 10-12 वर्षाचा कालखंड होता, त्या काळामध्ये मल्हारराव होळकरांनी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं राजकीय, सामाजिक हे जो काही विचार आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला होता. वास्तविक पाहता काही जबाबदाऱ्या त्यांच्यावरती टाकलेल्या होत्या की जेणेकरून त्या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांना अनुभव येतील आणि अनुभवाच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या विषयामध्ये, वेगवेगळ्या विचारांमध्ये त्या पारंगत होतील आणि त्या साम्राज्य किंवा जे आपलं जी जहागिरी आहे, जो आपला माळवा प्रदेश आहे, तो प्रदेश त्या सक्षमपणे चालवतील अशा प्रकारे त्यांनी पारंगत केलेलं होतं. आणि म्हणूनच सासरे मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाल्यानंतर माळवा प्रांताची जबाबदारी सांभाळण्याचं मोठं काम हे किंवा जबाबदारी ही अहिल्याबाईंवरती येऊन पडलेली होती. आता अहिल्याबाई काही खरं तर सासऱ्यांच्या छत्राखाली त्या वाढलेल्या होत्या आणि सासऱ्यांच्या विचारानं त्या खरं तर परिपूर्ण झालेल्याच होत्या. त्यांना तशा प्रकारचा विचार प्रबोधन त्यांचं केलेलं होतं, त्यांना शिकवलेलं होतं आणि म्हणून त्यांना हे राज्य चालवणं फारसं काही अवघड नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी हे राज्य चालवायला सुरुवात केली. परंतु राज्य चालवत असताना जे काही दरबारी मंडळी होती, त्या दरबारी मंडळींना असं वाटायला लागलेलं होतं की ही एक महिला आहे, ही एक स्त्री आहे आणि ही काय साम्राज्याचा गाडा ओढणार आहे, हिला काय जमणार आहे. एवढंच नव्हे तर ही धार्मिक वृत्तीची बाई आहे आणि म्हणून हिला राज्यकारभार कसा येणार आहे, हा कसा हे होणार आहे, कसा ती करणार आहे. आणि म्हणून त्यांनी एक थोडीशी खळबळ किंवा खलबत करायला सुरुवात केली आणि या खलबतामध्ये, या कारस्थानं करायला सुरुवात केली. या कारस्थानामध्ये एक प्रमुख जो होता, तो प्रमुख कोण होता तर त्यांचा जुना दिवाण होता. बघा कशी माणसं उलटतात की त्यांचा जो प्रमुख जुना दिवाण जो होता तोच आता अहिल्याबाईंच्या विरोधात तो किंवा कारस्थान करू लागलेला होता. त्याचं नाव होतं दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ किंवा त्याला गंगोबा तात्या असं म्हटलं जात होतं. बघा हा जुना दिवाण होता आणि तोच आता काय करायला लागलेला होता, अहिल्याबाईंना विरोध करू लागलेला होता.
विरोध करण्याचं कारस्थान करू लागलेला होता. कारण का तो डायरेक्ट प्रत्यक्षरित्या अहिल्याबाईंना अशा प्रकारचा विरोध करू शकत नव्हता. आणि म्हणून त्यांनी आणि त्याच्या काही दरबारी मंडळींनी या राघोबा दादांकडं संधान बांधलं आणि राघोबा दादांशी संधान बांधून त्यांचे कान भरले. त्यांना असं सांगितलं की आता माळवा प्रांतातलं जे काही इंदोर आहे ते इंदोर घेण्याची ही आता वेळ आहे. कारण का आता ही स्त्री काय करू शकते आणि म्हणून आता कुणी तुम्हाला स्पर्धक किंवा कुणी विरोधक असा उरलेला नाही, कुणी तुम्हाला विरोध करणार नाही. सहजासहजी तुम्हाला हे इंदोर प्राप्त होईल, इंदोर घेता येईल, फक्त तुम्ही मोहीम काढा. आणि मग अशा प्रकारचं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा राघोबा दादाला सुद्धा खरं वाटायला लागलं. एखादी गोष्ट सारखी सारखी सांगायला लागली, पटवून द्यायला लागली तर ती खरी वाटते. आणि म्हणून राघोबा दादांनी ती जे इंदोर घ्यायचं ते निश्चित केलं, ठरवलं. आणि निश्चित केल्यानंतर, ठरवल्यानंतर त्यांनी या अहिल्यादेवींकडं एक निरोप पाठवला. आणि ते निरोप अशा प्रकारचा पाठवला की तुम्ही आम्हाला इंदोर द्या, नाहीतर युद्धासाठी तयार व्हा, आम्ही युद्धासाठी मोहीम काढू. आता या पाठीमागं राघोबा दादाचा विचार अशा प्रकारचा होता की आता ही एकटी बाई आहे, ह्या साम्राज्याचं संरक्षण करू शकणार नाही आणि म्हणून ती काय करेल, घाबरून जाईल आणि घाबरून गेल्यानंतर ती आपल्याला सहजासहजी इंदोर देऊन टाकेल. परंतु जेव्हा हा जो निरोप आहे तो निरोप अहिल्याबाईंना कळाला त्यावेळेस त्या घाबरल्या तर नाहीतच, परंतु त्यांनी एक उलट त्यांना राघोबा दादांना एक निरोप पाठवला. आणि तो निरोप अशा प्रकारचा होता की त्यांनी सांगितलं की तुम्हाला युद्ध करायचं असेल तर मी युद्धास तयार आहे, तुम्ही मोहीम काढावी. अशा प्रकारचा निरोप आल्यानंतर राघोबा दादाला फार मोठ्या अडचणीत सापडल्यासारखं झालं. कारण त्यांनी तसा विचारच केलेला नव्हता आणि विचार केला नसल्यामुळं त्यांना फार मोठी पंचायत निर्माण झाली. आता करायचं काय? कारण त्यांना असं वाटू लागलं की जर समजा आपण जर युद्ध केलं आणि युद्ध केलं तर या युद्धामध्ये जर आपण हारलो तर लोक असं म्हणतील की एका बाईकडून हरला. आणि जर समजा या युद्धामध्ये, या लढाईमध्ये आपण जिंकलो तर पुन्हा लोक असे म्हणतील या जिंकण्यामध्ये काय हे आहे, काय कसलं यश मिळवलं, एका बाईला हरवून कसलं यश आहे, ह्याच्यात काय मर्दुमकी आहे. अशा प्रकारचं दोन्हीकडून त्यांना असं वाटू लागलं की आपण दोन्हीकडून अडचणीत आहे. आणि म्हणून त्यांनी विचार केला आणि विचार करून आपली काढलेली जी मोहीम आहे ती मोहीम त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, माघार घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी माघार घेतलेली आहे. माघार घेतल्यानंतर जेव्हा ते पुन्हा इंदोरला आले त्यावेळी अहिल्यादेवीने अतिशय त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना भोजन दिलं. आणि ही ज्यावेळेस बातमी, ही ज्यावेळेस वार्ता सर्वांना समजली त्यावेळेस अहिल्याबाईंचं कौतुक केलं. एवढंच नव्हे तर विरोधकांशी कशा प्रकारे वागावं ह्या त्यांनी एक घटना किंवा एखाद उदाहरण त्यांनी तिथं घालून दिलेलं आपणास दिसून येतं. अशा प्रकारे ह्या राघोबा दादाचं जे संकट होतं किंवा राघोबा दादाचं जे काही मोहीम होती ती मोहीम त्यांनी परतवून लावण्यामध्ये त्यांच्या चाणाक्षपणानं त्यांना यश मिळालेलं आहे. अहिल्यादेवींना 2 अपत्य होती. त्यांचा मोठा मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई होती. आता अहिल्याबाई ह्या जरी समाजामध्ये किंवा राज्यकर्ती म्हणून जरी राजकारणामध्ये जरी काम करत असल्या, त्यांच्यावरती अनेक राजकीय कामं जरी असली, जबाबदाऱ्या जरी असल्या, तरी सुद्धा त्यांनी आपल्या कुटुंबाकडं कसल्याही प्रकारचं दुर्लक्ष केलं नाही. हे एक महत्वाचं आपल्याला इथं पाहावं लागेल.
त्यांनी आपल्या मुलांकडं एक आई म्हणून अतिशय चांगले आणि पुरोगामी अशा प्रकारचे संस्कार त्यांना दिले आणि अशा प्रकारच्या संस्कारामध्ये त्यांना वाढवलेलं आहे. अहिल्यादेवींच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची आणि त्यांचं पुरोगामित्व सिद्ध करणारं एक घटना आहे आणि ती घटना म्हणजे त्यांची जी कन्या मुक्ताबाई होती तिचं त्यांनी स्वयंवर घोषित केलेलं होतं. आता हे स्वयंवर का घोषित केलेलं होतं तर त्यांना त्यांचा विवाह करायचा होता आणि त्या विवाहासाठी त्यांनी एक स्वयंवर घोषित केलेलं होतं आणि त्या स्वयंवरामध्ये एक अट अशा प्रकारची ठेवलेली होती की जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर जे यांचा बंदोबस्त करील त्याला माझी मुलगी मुक्ताबाई ही मी देईन, तिचा विवाह त्याच्याशी मी लावून देईन. बघा आता एकतर स्वयंवर ठेवलेलं होतं आणि काय अट ठेवलेली होती तर माळवा प्रदेशामध्ये जे लुटारू होते, जे चोर होते, दरोडेखोर होते, त्यांचा जो बंदोबस्त करील त्याला मी माझी मुलगी देईन किंवा त्याचा विवाह लावून देईन. त्या असं फक्त म्हणून थांबल्या नाहीत तर त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की असा जो कोणी शूर तरुण असेल त्या शूर तरुणाची ज्यावेळेस मुक्ताबाईशी विवाह लावला जाईल किंवा केला जाईल त्यावेळेस त्याची जातपात पाहिली जाणार नाही. बघा आज सुद्धा जाती पाहून, धर्म पाहून, जाती जातीमध्ये, धर्माधर्माच्या कप्प्यामध्ये माणसं अडकून राहण्यास समाधान मानतायत. त्यांना खरं तर अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये, पेशवाईच्या काळामध्ये अशा प्रकारचं एक उदाहरण, अशा प्रकारची घटना आपल्या पुढे ठेवून त्या किंवा उदाहरणादाखल त्यांनी सांगितलेलं आहे की मी जातपात मानणारी नाही, हे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून दाखवलेलं आहे. ज्यावेळेस स्वयंवराची अट घातलेली होती ती जी अट आहे, अट मान्य करून एक शूर तरुण पुढे आला आणि यशवंतराव फणसे या शूर तरुणानं हे जे काही माळवा प्रदेशामधले लुटारू आहेत, दरोडेखोर आहेत, चोर आहेत, त्यांचा बंदोबस्त केला. बंदोबस्त केल्यानंतर उक्तीप्रमाणे कृती करणारी ज्या अहिल्याबाई होत्या त्या अहिल्याबाईंनी या शूर यशवंतराव फणसे यांच्याशी, मुक्ताबाईशी म्हणजे आपल्या मुलीशी त्यांचा विवाह लावून दिला. आणि खऱ्या अर्थानं आपण कसं समाज सुधारक आहोत, आपण कसं परिवर्तनवादी आहोत हे आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अहिल्याबाई अतिशय चाणाक्ष आणि सुधारणावादी या खरं तर पुरोगामी विचाराच्या, सुधारणावादी विचाराच्या ह्या असलेल्या आपणास दिसून येतात. आणि म्हणूनच त्यांनी जे तत्कालीन कायदे होते त्या कायद्यांचं अवलोकन केलं, ते पाहिले आणि परिस्थितीनुरूप त्या कायद्यांमध्ये बदल केला पाहिजे हे सुद्धा त्यांनी ओळखून काही बदल केले. त्यांनी आपल्या ज्या प्रदेशामध्ये, राज्यामध्ये जी कर होते, कर पद्धती होती ती सौम्य केली. कारण त्यांनी जाणलेलं होतं, त्यांनी ओळखलेलं होतं की जर समजा जनतेवरती जर कर जास्त प्रमाणात लादले तर जनता हैराण होईल, जनतेला फारसं चांगल्या प्रकारचं जगता येणार नाही. आणि म्हणून जे कर आहेत ते कर त्यांनी कमी केले. परंतु राज्य चालवत असताना कराअभावी कुठलंही आपल्याला प्रगती करता येणार नाही, कुठल्याही प्रमाणात सुधारणा करता येणार नाही. म्हणून त्यांनी शेतसारा हा शेतकऱ्यांकडून घेणे चालू ठेवले. त्याचप्रमाणे पाटील कुलकर्ण्यांची जी वतनं होती त्या वतनांच्या हक्कांचं संरक्षण केलं. आणि त्याचप्रमाणे गावोगावी न्याय देणारे पंच नेमले. तसेच त्या काळामध्ये काय होतं की भिल्ल आणि गोंड हे जे आदिवासी जमातीची जे लोक होती
ती लोक ही डोंगर भागात राहत होती आणि डोंगर भागात राहत असल्यामुळं तिथून जाणारा येणारे जे काही प्रवासी होते त्या प्रवाशांना ते त्रास देत असत, उपद्रव करत असत, त्यांना लुटत असत आणि हे लुटत असतानाच त्यांच्याकडून एक कर घेतला जात असे. आता जसा टोल असतो तशा प्रकारचा ते एक कर घेत असत आणि त्या कराला त्यांनी नाव दिलेलं होतं ते म्हणजे भिलकवडी कर. हा भिलकवडी नावाचा कर ते घेत असत. आता ही जी बातमी आहे, ही जी घटना आहे, ही घटना किंवा हे या अहिल्यादेवींच्या समोर आली. अहिल्यादेवींना ते कळालं की अशा प्रकारची ही जी काही भिल्ल आणि गोंड जे लोक आहेत ते लोक अशा प्रकारचा भिलकवडी नावाचा कर घेत आहेत. हे ऐकल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्याशी बोलणी केली, गोंड आणि भिल्लांशी. नेमका त्यांचा प्रश्न काय आहे ते समजून घेतलं आणि उदरनिर्वाहासाठी आणि पोटापाण्यासाठी त्यांना ते असं करावं लागतंय अशा प्रकारचं त्यांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस त्यांनी तो भिलकवडी कर जो आहे तो कर घेण्यास त्यांनी अनुमती दिली. एवढंच नव्हे तर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तिथली जी जमीन आहे ती जमीन सुद्धा त्यांना करायला दिली. जमीन करायला देऊन ठराविक हिस्सा त्या जमिनीचा तो त्यांना दिला आणि त्यांच्याशी करार केला. त्यांना त्या जमिनी करारपट्ट्यानं भाडेपट्ट्यानं त्यांनी देण्याची पद्धतच सुरू केली. त्यामुळे झालं काय की ही जी काही वाटमारी होती त्या वाटमारीपासून परावृत्त होऊन ते खऱ्या अर्थानं तिथं आपला एक शेतीच्या ह्याच्यावरती शेतीमध्ये काम करून राबून ते उदरनिर्वाह करायला लागले. अशा प्रकारे या भिल्ल आणि गोंड यांचा सुद्धा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे त्यांची आपल्या साम्राज्यातील लोकांची प्रत्येक लोकांची त्या काळजी वाहत होत्या, काळजी घेत होत्या आणि म्हणूनच त्यांच्याविषयीचं जे मत आहे ते मत संपूर्ण जनतेमध्ये अतिशय जवळीकचं होतं, अतिशय प्रेमाचं होतं आणि म्हणूनच त्यांना राजमाता म्हटलं जातं, देवी म्हटलं जातं. कुणालाही अशा प्रकारची ही भूषणं ही दिली जात नाहीत आणि ही तर सर्व जनतेनं दिलेली होती. म्हणजे नेमकं त्यांचं कर्तृत्व कसं होतं हे आपल्याला कळून येईल. त्यांनी आपली राजधानी जी इंदोरला होती त्या इंदोरवरून महेश्वरला तिकडं नेलेली आहे, तिकडं हलवलेली आहे. त्या महेश्वरला अनेक वास्तू बांधल्या, नदीघाट बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ तिथं छत्र्या सुद्धा बांधल्या. तिथं हे जे महेश्वर जे होतं ते कापडाच्या उद्योगास, वस्त्रोद्योगास अतिशय पूरक अशा प्रकारचं होतं आणि तिथं वस्त्रोद्योग चालत असे आणि म्हणूनच या उद्योगास त्यांनी प्रोत्साहन दिले आणि प्रोत्साहन देऊन खरं तर महेश्वर हे कापडाचे केंद्र बनवले. अशा प्रकारे महेश्वरला एक वेगळा दर्जा हा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मी मगाशी सांगितलं की अहिल्यादेवी ह्या सौम्य स्वभावाच्या, धार्मिक वृत्तीच्या होत्या, परंतु हा स्वभाव त्यांचा साम्राज्य किंवा राज्य चालवताना कधीही त्यांच्या आड आला नाही. याचं कारण अशा प्रकारचं की तत्कालीन एक कुविख्यात डाकू होता आणि तो कुविख्यात डाकू जो होता तो अतिशय क्रूर सुद्धा होता, परंतु अशा डाकूला सुद्धा त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली आणि फाशीची शिक्षा ही करून फाशी दिलेली आहे. अशा प्रकारचं हे त्यांचं दोन्ही रूप आपल्याला समोर येतात. त्यांचं खरं तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं उदार अशा प्रकारचं मन होतं, औदार्य होतं आणि म्हणूनच आपल्या राज्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी पाणपोया बांधल्या, पाणपोया सुरू केल्या. त्यांच्या राहण्यासाठी, निवासासाठी कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्यांनी धर्मशाळा बांधल्या, आश्रमशाळा बांधल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थासाठी खूप चांगल्या प्रकारचं एक सुरक्षिततेचं वातावरण निर्माण केलं. हे झालं माणसांसाठी, परंतु माणसांबरोबरच जनावरांची सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची काळजी घेतलेली आहे. त्यांनी जनावरांसाठी निवारा उभा केलेला आहे, पशुपक्ष्यांसाठी
उपचाराची सुविधा निर्माण केलेली आहे. एवढंच नव्हे तर मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकीचे गोळे खाऊ घालण्याची किंवा तिथं टाकण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली होती. यावरून त्यांची उदारता आपल्या लक्षात येते. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्याला मला सांगावंसं वाटतं की उगीच त्यांना राजमाता असं म्हटलं गेलं नाही. अहिल्याबाईंनी आपल्या धार्मिक वृत्तीने अनेक मंदिरे बांधली, कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे जेजूर येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई ह्या त्यांच्या सासूबाई होत्या अहिल्याबाईंच्या, त्यांची छत्री, तर महेश्वरला मुक्ताबाईच्या स्मरणार्थ नाजूक कलाकुसर किंवा कारिगिरी केलेलं मंदिर बांधलेलं होतं. त्याचप्रमाणे खंडेरावाच्या स्मरणार्थ जिथं कुंभेरी येथे कुंभेरीच्या लढाईमध्ये त्यांना मृत्यू आला, तिथेच कुंभेरीजवळ त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ छत्री बांधली. अहिल्याबाई धार्मिक वृत्तीच्या असल्याने त्यांनी विविध ग्रंथांचे वाचन केल्याचं आपणास दिसून येतं. कारण त्यांच्याकडे जे ग्रंथ संग्रहालय होतं, त्यांच्याकडे जे ग्रंथ होते, त्या ग्रंथसंग्रहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आढळलेले आहेत. त्याच्यामध्ये निर्णय सिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा महात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावण मास महात्म्य अशा ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती सुद्धा त्यांच्याकडे होत्या. आणि त्यामुळं खरोखरच त्या धार्मिक वृत्तीच्या असल्याने त्यांचं धार्मिक ग्रंथांचं पारायण हे सुद्धा चालत असावं, ते सुद्धा त्या करत असावं, हे आपल्याला त्यावरून दिसून येतं. फक्त वाचनच नाही तर जे विद्वान आहेत, ज्यांनी खूप अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास करून त्यांनी काही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा प्रकारची जी विद्वान मंडळी आहेत त्यांना आश्रय देण्याचं काम केलेलं आहे. आश्रयच नव्हे तर त्यांच्याकडून काही विचार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही जणांना त्यांनी सन्मानित सुद्धा केलेला आहे. त्यामध्ये कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांचा सुद्धा त्यांनी असाच सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे. खरं तर अशा प्रकारचं त्यांचं दिवसेंदिवस सामाजिक कार्य, साम्राज्याचं कार्य, राजकीय कार्य चालू असताना निसर्ग नियमाप्रमाणे त्यांचं आता वय हे वार्धक्याकडं झुकू लागलेलं होतं. आता वार्धक्याकडे झुकू लागल्यानंतर सुद्धा एक लक्षात येतं की त्यांना शेवटच्या काळामध्ये त्यांना दुःख आणि संघर्षाला मात्र तोंड द्यावे लागलेलं आहे. कारण त्यांच्या समोर एकामागून एक दुःख हे आलेलं दिसतं. ते म्हणजे या दरम्यानच त्या काळामध्ये त्यांचे 2 भाऊ वारले. त्यांची मुलगी मुक्ताबाई हिचा ऐन तारुण्यात आलेला मुलगा तोही वारला. त्यानंतर त्यांचे जावई यशवंत फणसे हे अचानक मृत्यू पावले. ते मृत्यू पावल्यानंतर मुक्ताबाई म्हणजे त्यांची मुलगी ही पती निधनामुळे ती सती गेली. आणि सती गेल्यामुळं साधारणतः अशा प्रकारचे एकामागून एक हे दुःखाचे डोंगर त्यांच्यावर कोसळत गेले आणि त्यामुळं त्यांना अपार अशा प्रकारचं दुःख झालं. अशाच काळामध्ये, अशाच परिस्थितीमध्ये या दरम्यान याचा फायदा घेऊन खरं तर त्या दुःखी होत्या. त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आघात होत होते. आणि अशाही काळामध्ये एक शिंद्यांचा सरदार गोपाळराव यांनी 1792 मध्ये अहिल्यादेवींच्या फौजेवरती हल्ला केला. आता फौजेचा हल्ला झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हे संकट त्यांच्यावरती पुन्हा एकदा एक पुढं आलेलं होतं. परंतु आत्तापर्यंत
आजपर्यंतचा विचार, आजपर्यंतचा अनुभव हा गाठीशी असल्यामुळं हे सर्व दुःख बाजूला सारून या गोपाळरावांशी त्यांनी या लढाईमध्ये 2 हात केलेले आहेत आणि त्यांना 2 हात करताना एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारची त्यांनी तिथं पराक्रम गाजवलेला आहे आणि त्यांना परतवून लावलेला आहे. त्यांना त्या आलेले जे संकट आहे त्या संकटाला त्यांनी चोख अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत अशाही वार्धक्याच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं इथं कर्तृत्व गाजवलेलं आहे आणि आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध केलेलं आहे. परमेश्वराने माझ्या खांद्यावर जे उत्तरदायित्व सोपवलेले आहे ते मला पार पाडायचे आहे. प्रजेला सुखी ठेवणे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या प्रत्येक कर्माप्रती जबाबदार आहे. सामर्थ्य आणि सत्तेच्या बळावर मी येथे काही करत आहे त्याचे ईश्वराच्या दरबारी मला उत्तर द्यावे लागणार आहे. येथे माझे काहीही नाही. ज्याचे आहे त्याच्याच जवळ मी पाठवते. जे काही मी घेते आहे ते माझ्यावर कर्ज आहे. मला माहीत नाही मी याची परतफेड कशी करेल. असं म्हणणाऱ्या अहिल्यादेवी 1795 मध्ये वार्धक्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा मृत्यू पावलेले आहेत. आणि मृत्यू पावल्यानंतर एका राजकीय, सामाजिक, धार्मिक व सर्वांना माया ममतेने वागवणाऱ्या पर्वाचा अंत झालेला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून इंदोरमधील लोकांनी त्यांच्या नावाने जनसेवेचं काम करणाऱ्यास पुरस्कार जाहीर केलेला आहे. पुरस्कार देणं सुरू केलेला आहे आणि तो पुरस्कार प्रत्येक वर्षी जनसेवेचं, जनतेच्या सेवेचं ज्याने व्रत घेतलेलं आहे, तो करतो आहे, त्याला दरवर्षी तो देण्यात येतो आहे. त्याचप्रमाणे इंदूर येथे त्यांनी तिथल्या विद्यापीठास म्हणजेच विश्वविद्यालयात सुद्धा या अहिल्यादेवींचं नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा सोलापूर येथील विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे नाव देऊन त्यांची स्मृती जागवण्याचा किंवा स्मृती ठेवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारच्या या अहिल्यादेवींनी खूप चांगल्या प्रकारचं इथं त्यांच्या साम्राज्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्याच्या 70 वर्षाच्या काळामध्ये, 70व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला, 70 वर्षाच्या काळामध्ये लोकोपयोगी कामं केली, समाजोपयोगी कामं केली आणि म्हणूनच एक समाजाच्या जवळीकतेच्या आणि समाजाला आपलं वाटणाऱ्या अशा प्रकारच्या या खरं तर अहिल्यादेवी होळकर होत्या. खरोखरच महामानवांना समजून घेताना महामानव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य एक दीपस्तंभ आहे. धर्म व जातीमध्ये अडकलेल्या समाजाला अहिल्यादेवींचा विचार नक्कीच मार्गदर्शक ठरेल, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. खरोखरच आज जातीच्या धर्मामध्ये लोक अडकलेली आहेत. प्रत्येक जण आपल्या जातीचा एक कप्पा करू पाहतो आहे आणि त्या कप्प्यामध्ये आपल्याला बंदिस्त करून घेऊ पाहतो आहे. एवढंच नव्हे तर हे जे महामानव आहेत, ज्याला आपण राष्ट्रपुरुष म्हणतो, महामानव म्हणतो, या महामानवांना सुद्धा आपल्या जातीमध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहोत. खरोखरच अतिशय भयानक ही अवस्था आहे. महामानव हे सर्वांचे आहेत आणि म्हणूनच हे जे मानव आहे हे सर्वांचे आहेत हे समजण्यासाठी हे जे अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद हे जे काम करते आहेत, आमचे मित्र डॉक्टर राज ताडेराव यांनी खरंच मला तर वाटतं खूप चांगल्या प्रकारचं काम चालू केलेलं आहे की प्रत्येक महामानवांविषयी तो विचार त्यांचा कशा प्रकारचा होता तो मांडण्याचं खरं तर काम विविध वक्त्यांच्या माध्यमातून इथं होताना दिसत आहे. खरोखरच
या अशा व्याख्यानमालेची गरज आहे. कारण का मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की तरुणांनी कशा प्रकारचं आज या लोकांना, या तरुणांना, तरुणींना हे माहिती सुद्धा नाही की किंवा फोटो सुद्धा त्यांना ओळखू येत नाही की हा कुठल्या महामानवाचा आहे. इतकी सगळ्यांचंच नाही, परंतु बहुतेक मुलांना आजच्या चंगळवादी विचारांच्या, भौतिकवादी विचारांच्या तरुणांमध्ये ही अशा प्रकारची अवस्था यायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू अशा प्रकारची जर वाढत गेली तर ह्या महामानवांच्या विचारापासून आपण दूर जाऊ. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी व्याख्यानमाला आहे ती खरोखरच मला अतिशय महत्वाची अशा प्रकारची वाटते आहे. सध्याच्या काळामध्ये धर्म आणि जातीची खरं तर वावटळ आलेली आहे असं मी म्हणेन. आणि म्हणूनच या वावटळीमध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर राज ताडेराव आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी जो हा दिवा लावण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ते जे करीत आहेत तो दिवा असाच अखंडपणे तेवत राहो, परिवर्तन होवो अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.